जंतर मंतरवरच्या दिल्लीमध्ये सगळे तरुण मुलं येऊन आंदोलन घेत होते, या सगळ्याला आपला पाठिंबा आहे का? आपली काय भूमिका? मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आंदोलन करण्याची वेळच का आली. मुख्य गोष्ट आपण पाहिलं असेल, नीटची परीक्षा असेल, पेपर फुटीचा विषय होता, त्याच्यानंतर CBSE मध्ये मार्काचा घोळ असेल, हे सगळं काही ठराविक मुलांनी 16-17 वर्षाच्या मुलांनी तो सगळा स्कॅम लोकांसमोर आणून एक्सपोज करून दाखवला. यानंतर साहजिक आहे, मंत्र्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे होती, मंत्र्यांची बदली व्हायला पाहिजे होती, अधिकाऱ्यांची बदली व्हायला पाहिजे होती, पण बदली झाली पण सस्पेन्शन नाही झालं. म्हणून उद्याचा उद्रेक आहे. आणि हेच मी सांगत आहे की ह्याला राजकीय दृष्ट्या न पाहता जी 16-17 वर्षाची मुलं आहेत किंवा त्या वयोगटातली मुलं असतील, ज्यांनी आत्ता ते काय विचार केला पाहिजे की कॉलेज कुठचं जायला पाहिजे, ऍडमिशन कुठे मिळेल, काय मिळेल, त्यांना तुम्ही कशावर भाग पडले तर रस्त्यावर आंदोलन करायला. हे सरकारला लाज वाटली पाहिजे खरं तर की उद्या अशी गोष्ट होत आहे. मला वाटतं मी सांगितलंच ना पहिलं की ही वेळच कशाला आली. आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ह्याच्यात दुमत नसायलाच पाहिजे कोणाच्या मध्ये. आज आरबीआयची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एकंदर आरबीआयचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितलं की पॉझिटिव्हिटी आहे आणि रेपो रेट कायम ठेवले. कसं पाहताय? आता पॉझिटिव्हिटी म्हणजे कोविडचे निकाल पण कधी पॉझिटिव्ह आले तर भीती वाटायची, तर आरबीआय बोलले पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे भीती वाटायला पाहिजे की काय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच आपण पाहिलं असेल, एक PM ॲडवायझरी काउन्सिल, इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलमधल्या महिला त्या बोलल्या आहेत मस्तपैकी की ₹100ला गेलं तर सो वॉट. म्हणजे ही जी मस्ती आहे ना सरकारमधली, ही लोकांसमोर दिसते. अभिषेक बॅनर्जी यांनी असं म्हटलं की त्यांच्यावर जो हल्ला झाला तो भाजप पुरस्कृत आहे, असंही शकतं. आणि म्हणूनच मी त्यावेळी पण विचारलं होतं की आता आपण पाहतोय हे हल्ले जे असतील किंवा ह्या ED CBIच्या धाडी असतील, म्हणजे राजकीय तर सुरूच आहेत, पण जे कॉर्पोरेट्स आहेत किंवा जे कंपन्या आहेत, जर एका मित्राच्या विरोधात गेले तर बरोबर त्यांच्यावर धाड पडते. मग कोण आपल्या देशात येऊन इथे निवेश करणार आहे, कोण आपल्या देशात येऊन पुढे इन्व्हेस्टमेंट देणार आहे. सरकारला हे विचार करायला टेन्शन पाहिजे किंवा डोकं पाहिजे की आपण पाहतोय गेल्या 30 मेला 21,000 कोटी FIIs आपल्या देशातून बाहेर गेलेले आहेत, आज पण गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही इन्सेंटिव्ह जाहीर केलं तरी तुमच्या देशाच्या सरकारवर विश्वास नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नुसते राजकीय खेळी खेळत बसलायत काय, म्हणजे कुठे चाललंय आपला देश. हिंदीमध्ये क्या कहेंगे आज आरबीआय की विधान परिषदेत जो मुद्दा होता बघितलेला आहे की अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. काय डरपोक लोक असतात ते मागे घेतात, त्यांची हकालपट्टी होते, पण लढणारे लढत आहोत. आणि जे विकले जातात अशा लोकांकडे कोणी लक्ष पण देत नाही. उद्धव ठाकरे यांना बघा, ज्यांना कोणाला काय म्हणायचं असेल, तुम्ही जे दिसतं ते लोकांसमोर आहे ना. हिंदी में आज आरबीआई की प्रेस कॉन्फ्रेंस हुई और एक रेपो रेट जो है कायम रखा है और पॉजिटिविटी कहा है. अभी पहले इंस्टीट्यूशंस ये इंडिपेंडेंट हुआ करते थे. मैं मानता हूं कि जब तक रघुराम राजन जी थे तब तक इंडिपेंडेंट इंस्टीट्यूशंस हुआ करते थे. अभी तो सब सिर्फ हाँ में हाँ मिला रहे हैं. देश की हाल आप देख रहे हो, महंगाई तो बढ़ती जा रही है, गैस डीजल पेट्रोल हो, ये सारी बातें तो है ही. लेकिन हमारे देश से जो फॉरेन इन्वेस्टमेंट है वो दिन ब दिन निकलती जा रही है. एक तरफ जो पॉलिटिकल गंदगी चल रही है भाजपा की वो तो है, लेकिन दूसरी तरफ एक पर्टिकुलर इंडस्ट्री के खिलाफ कोई बोले तो ED CBI उनके पीछे लगते हैं. ऐसी स्थिति में कौन सा फॉरेन इन्वेस्टर हमारे देश में आके नई इन्वेस्टमेंट करने वाला है. ये हमारे देश से इन्वेस्टमेंट भगाना चाहते हैं, यही भाजपा का काम है. कल दिल्ली में आंदोलन है कांग्रेस जनता पार्टी का, क्या कहेंगे आप? पहले चीज तो यही है कि आंदोलन की नौबत क्यों आई, आंदोलन करने का समय क्यों आया, वक्त क्यों आया. यही बात है कि जिन बच्चों को अभी फिलहाल सोचना चाहिए था, कि विचार करना था कि हम कहाँ कॉलेज में जाए, किस कोर्स में जाए, उनको सरकार ने रास्तों पे लाया है. क्यों? तो सरकार प्रशासन चलाना नहीं जानती और सिर्फ घोटाला करना जानती है. धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा तो मिलना ही चाहिए लोगों को, ये तो उनको निकालना चाहिए. अभिषेक बनर्जी इनका कहने कि उन पर जो हमला हुआ वो भाजपा पुरस्कृत हो भी सकता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.